नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या 5 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. राज्यात कोणत्या तारखांना कोणत्या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. जो काही विदर्भाच्या उत्तर पूर्व दिशेला जो काही बांगलादेशच्या आसपासच्या परिसरावर कमी दाब बनत आहे, हा कमी दाब कोणत्या भागातून जाण्याची शक्यता आहे. कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. कोणत्या तारखेला कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे किंवा पावसामध्ये उघडीप राहण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. आपल्या जिल्ह्यात नेमक्या कोणत्या तारखेला पावसाचा जोर राहील याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका. पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, 1 ऑगस्टचा अंदाज बघितला तर 1 ऑगस्टला आपण बघू शकता राज्यात बहुतांश भागामध्ये पावसामध्ये उघडीप आपल्याला बघायला मिळेल. त्यामध्ये पावसाचा जोर फक्त कोकण पट्ट्यामध्ये राहणार आहे. हलक्या मध्यम सरी आपल्याला सकाळपासूनच कोकण पट्ट्यामध्ये आणि नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा पश्चिम भाग म्हणजे कोकणालगतचा भाग या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील. इतरत्र बहुतांश भागामध्ये राज्यामध्ये पावसामध्ये उघडीप राहील. परंतु दुपारनंतर 1 ऑगस्टला वातावरणात बदल होईल. काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. पावसाचा जोर 1 ऑगस्टला कमीच राहणार आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मराठवाडा तसेच नागपूर विभागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे. तसेच कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहील. हलका मध्यम पाऊस आपल्याला 1 ऑगस्टला दिवसभर तसेच रात्री मध्यरात्री देखील बघायला मिळू शकतो. 2 ऑगस्टचा आढावा घेतला तर जो काही कमी दाब आहे, हा कमी दाब आपण स्क्रीनवर बघू शकता. नागपूर विभागाच्या आसपासच्या परिसरावर शेजारील जे राज्य आहे उत्तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशच्या आसपासच्या भागावर हा कमी दाब आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे नागपूर विभागातील जे काही कडाचे जिल्हे आहे पूर्व भागातील, या भागांमध्ये पूर्व उत्तर भागातील या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आपल्याला 2 ऑगस्टला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये कोणता भाग येतो तर गोंदिया आणि आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. दोनारगर, दुर्ग आसपासचा भाग, वारा, सिवनी, घोटी, सौसर, भंडाऱ्याचा उत्तरी परिसर, नागपूरचा उत्तरी भाग, कोंढाली वगैरे, उमरेड या भागांमध्ये हलका मध्यम राहील व गोंदिया भंडाऱ्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, जो लगतचा भाग आहे नागपूर, वर्धा वगैरे या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. हलका मध्यम पावसाला पोषक वातावरण सर्वदूर असे बघायला मिळू शकते. या व्यतिरिक्त राज्यात अमरावती विभाग, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल. पावसाचा जोर कमी राहील. नाशिक विभाग, नाशिक, अहिल्यानगर, उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये देखील पावसाचा जोर कमी राहील. फक्त काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यानंतर पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये देखील पावसाचा जोर कमी राहील. कोकणालगतचा आणि कोकण विभागाचा भाग वगळता इतरत्र तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये देखील पावसाचा जोर कमी राहील. संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी शक्यता आहे. 3 तारखेचा अंदाज बघितला तर 3 ऑगस्टचा आपण स्क्रीनवर बघू शकता. जो काही कमी दाब आहे, हा कमी दाब महाराष्ट्राच्या उत्तर भागातून म्हणजे उत्तर प्रदेश आसपासच्या परिसरातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 ऑगस्टला राज्यात उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता नागपूरचा उत्तरी परिसर, गोंदियाचा उत्तरी भाग, अमरावतीचा उत्तरी भाग, अकोल्याचा उत्तरी परिसर, जळगावचा उत्तर भाग, इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील नंदुरबार, धुळे या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला 3 ऑगस्टला बघायला मिळू शकतो. इतरत्र राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी राहील. ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून काही हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील. जोरदार पावसाचा अंदाज नसणार आहे. कोकण विभागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा जोर 3 ऑगस्टला देखील कायम राहण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत हा जो कमी दाब आहे, हा आणखीन उत्तरेकडे सरकणार आहे. उत्तर प्रदेश आणि आसपासच्या भागावर सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत उत्तर भागातील महाराष्ट्राच्या उत्तरी परिसरातील देखील जोर कमी होण्याची शक्यता 3 ऑगस्टला असणार आहे. 4 ऑगस्टचा अंदाज बघितला तर नाशिक आणि आसपासच्या भागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल. उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचे वातावरण होईल, कारण की हा जो कमी दाब आहे हा उत्तर पश्चिम दिशेला सरकणार आहे. इकडे सरकल्यानंतर पुन्हा गुजरातच्या अंगे याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळेल. गुजरात राज्य, गुजरातलगतचा तो काही भाग आहे उत्तर महाराष्ट्राचा, त्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मालेगाव, कन्नड, सिल्लोड, मनमाड या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल. नाशिकच्या उत्तरी भागामध्ये आणि पश्चिम भागामध्ये देखील जोरदार, इतरत्र हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. तसेच इकडं अहिल्यानगर या भागांमध्ये याचा प्रभाव कमी राहील.
काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगलीच्या कोकणालगतच्या भागामध्ये पाऊस असेल. तसेच कोकण पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचे अंदाज आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी कोकण विभागातील जो काही घाटमाथ्याचा परिसर असणार आहे या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये काही काही ठिकाणी अधूनमधून हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील. पावसाचा जोर मराठवाड्यात देखील कमी राहील. नागपूर विभागामध्ये देखील कमी राहण्याची शक्यता. अमरावती विभागातील उत्तरी भागामध्ये, अकोल्याचा उत्तरी भाग, अमरावती जिल्ह्याचा उत्तरी भाग या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. 4 ऑगस्टला संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी राज्यात हलक्या सरी बघायला मिळतील. नाशिकच्या काही भागांमध्ये जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस आपल्याला नाशिकच्या बघायला मिळू शकतो. उत्तर कोकणामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज 4 ऑगस्टला असणार आहे. 5 ऑगस्टचा अंदाज घेतला तर 5 ऑगस्टला सकाळपासूनच राज्यात बहुतांश भागामध्ये सूर्यदर्शन होईल. तसेच 1 ते 5 ऑगस्ट इतरत्र जो काही पावसाचा जोर कमी आहे या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन राहण्याची शक्यता आहे. सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या मध्यम सरी देखील 1 ते 5 ऑगस्ट या दरम्यान ज्या भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील त्या भागामध्ये अशा पद्धतीचं वातावरण राहील. तर 5 ऑगस्टला आपण स्क्रीनवर बघू शकता बहुतांश भागामध्ये सूर्यदर्शन होईल. पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी कमी राहण्याची शक्यता आहे. फक्त जो काही उत्तरी भाग आहे या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे. दुपारनंतर काही भागांमध्ये आणखी वातावरणात बदल होईल. कोकणामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. जोरदार पावसाचा अंदाज आहे. गोरेगाव, चिपळूण, तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडीचा आसपासचा भाग या सर्वच भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकणालगतचा जो काही पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा परिसर आहे या परिसरात देखील जोर जास्त राहील. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरीची शक्यता अधूनमधून असणार आहे. मराठवाड्यात देखील पावसाचा जोर कमी राहील. काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी असेल. जोरदार पाऊस बहुतांश भागामध्ये तशा नाहीच्या बरोबर 5 ऑगस्टला शक्यता आहे. अहिल्यानगर, नाशिकच्या पूर्व भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी नाहीच्या बरोबर. हलक्या मध्यम सरी अधूनमधून काही काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. नागपूर विभागामध्ये देखील तीच कंडिशन असणार आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली पावसाची शक्यता, जोरदार पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर असणार आहे. हलक्या मध्यम सरी आपल्याला पावसाच्या अधूनमधून बघायला मिळतील. अमरावती विभागामध्ये देखील त्या पद्धतीचं वातावरण येईल. फक्त उत्तरी भागामध्ये थोड्याशा मध्यम सरी आपल्याला काही काही ठिकाणी जास्त प्रमाणात किंवा जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतात. अमरावती भागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ सर्वच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण दुपारनंतर बघायला मिळेल. ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता. उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता आहे. ठिकठिकाणी काही ठिकाणी कमी ठिकाणी बघायला मिळेल. काही भागामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील. या दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे. कारण की दक्षिण कोकणामध्ये जोरदार पावसाला पोषक वातावरण असल्यामुळे आसपासचा जो परिसर आहे या परिसरामध्ये भाग बदलत मध्यम पाऊस आपल्याला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. ही होती महत्त्वाची अपडेट 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यानची. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.